मी पूर्ण तयार झाले होते, पण राधाचे नखरे अजूनही सुरूच होते. तिला काही केल्या पोच संपेना आणि मला मात्र बाहेर जायची घाई. तर मला जायचं होतं थोडंसं सामान घ्यायला, खरेदी करायला. मग राधाचंही आवरलं आणि तिलाही चल म्हटलं, तर म्हणते मला नाही यायचं. पण आम्ही तिच्याशिवाय घराबाहेर पडूच शकत नाही हे तिलाही माहिती आहे. आणि ही बघा, गेल्या वेळेसच्या व्हिडिओमध्ये कुंडी खाली पडलेली, पण ती आता किती छान फुलली आहे. जणू काही रिव्हेंज मोड सुरू झाला आहे. आणि आम्ही तिघेही निघालो बाहेर फिरण्यासाठी. तर बघा, मी जशी दुकानामध्ये एंट्री केली तशा इतक्या सुंदर सुंदर साड्या होत्या. पाहता क्षणी मन इतकं खुश झालं, इतकी गर्दी होती, बायका पण होत्या. आणि असं होतं की आपण जी साडी ठरवून गेलेलो आहोत ती साडी घ्यायची दुसरीकडेच राहते आणि दुसऱ्या साड्या पाहून कन्फ्युजन होतं की नेमकी साडी कोणती घ्यावी. ही पण साडी बघा, इतकी सुंदर साडी होती. मला बघितल्या बघितल्या असं वाटलं की ही पण साडी घ्यावी, ती पण साडी घ्यावी. तुमच्यासोबत पण असं होतं का? मग आम्ही जी साडी घ्यायची ती चूज केली, पण जाता जाता या साडीवर माझी नजर गेली. ओ माय गॉड, किती सुंदर साडीचा कलर आहे. मला खूप साडी आवडली, परंतु ऑलरेडी माझ्याकडे अशी एक साडी आहे, फक्त याचा कलर वेगळा आहे, पण साडी खूपच सुंदर होती. मी नेक्स्ट टाइम नक्की साडी घेईन. आणि साड्या वगैरे घेतल्या आणि आम्ही लगेच बाहेर निघालो. मग बाहेर निघाल्यानंतर मला घ्यायच्या होत्या राख्या, कारण घरी येणार होते पाहुणे. मग राख्या घेतल्या. आणि मी तुम्हाला नेहमी सांगते की आम्ही बाहेर फिरायला आलोय आणि राधाने काही खायला घेतलं नाही, असं होऊ शकत नाही. मग काय, त्यानंतर मी पण पार्लरला जाऊन आले. माझं पण काम होतं थोडं आणि मला घ्यायचा होता तो परफ्यूम. पण मी परफ्यूम घ्यायला गेले की माझं नेहमी कन्फ्युजन होतं. जर तुम्हाला कोणता छान परफ्यूम माहीत असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सजेस्ट करा की कोणता बेटर आहे. त्यानंतर जे साहित्य संपलेलं होतं माझ्याकडचं मेकअपचं ते मी घेतलं आणि राधाचे पण पप्पा बाहेर गेले होते. मग मी आणि राधा आपलं मस्त धमाल करत बसलो या ठिकाणी. बघा, राधाची आणि माझी मस्ती नेहमी चालूच असते. मला पण तिच्यासोबत खूप खेळायला मजा वाटते. मग आम्ही वाट बघत बसलो त्यांची. मग तोपर्यंत ते आले आणि लगेच आम्ही मंदिरामध्ये आलो. म्हटलं चला, बाहेर आल्यासारखं देवाचं दर्शन पण घेऊन जाऊ. मग दर्शन घेतलं आणि कसं दर्शन घेतलं की मन पण एकदम प्रफुल्लित होऊन जातं. आणि राधा बघा, त्या लहान लेकराला उचलायचा प्रयत्न करत होती, पण तिला ते बाळच उचललं नाही. ते बाळ तिला उचलूच देईना. मग हिनं काय केलं, स्वतःला जाळीत बंद करून घेतलं. तिचं काही ना काही चालूच असतं दिवसभर. मग काय, मंदिराच्या बाहेर इतकी सुंदर सुंदर फुलं लावलेली होती ना त्या बाबांनी, मला तर खूपच आवडली. हे बघा, ती अजूनही बाहेर यायचा प्रयत्न करत नाहीये, पण मी मात्र फुलं पाहण्यामध्ये दंग होती की खूप सुंदर सुंदर फुलं होती, बघू शकता तुम्ही. आणि मग आम्ही निघालो घरी. आणि घरी पोहोचल्यानंतर हा रोजमेरीचा परफ्यूम घेतलेला आहे. तुम्हाला अजून काय घेतलंय पाहायचं असेल तर पार्ट 2 कमेंट करा. आणि हो, व्हिडिओला एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच एका धम्माल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.